जय श्रीराम. कसे आहेत मित्रांनो? मी तुमचा मित्र हरपाल राजपूत. मित्रांनो, आज एक आनंदाची गोष्ट आहे. नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण कोरियामध्ये ज्या कॉम्पिटिशन झाल्या त्यात आपल्या भारताचे प्रतिनिधी करणारी सुकन्या लाडकी बहीण हिने सुवर्ण पदक घेतले. पण मित्रांनो, एक लाज वाटण्यासारखी पण गोष्ट आहे. त्या स्टेडियममध्ये एकही भारतीय नागरिक नव्हता तिला प्रोत्साहन देण्यासाठी, टाळ्या वाजण्यासाठी. तरी तिने भारताच्या तिरंग्यासमोर नतमस्तक झाली, राष्ट्रगीत ऐकले. मी पण तिच्या भावना समजू शकतो, दुखवल्या असतील, कारण मी पण 2005 पासून खेळत आहे. हे तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र शासनाचे सर्टिफिकेटही आहेत. माझ्यासोबतही असे जे होते तेव्हा माझ्याही भावना दुखतात. पण मित्रांनो, एक गर्व आहे की तिरंगा अंगावर घेणे, राष्ट्रगीत कानावर ऐकणे, ह्याहून मोठे काही आमच्यासाठी नाही. आणि एक तुम्ही सपोर्ट करणे, लाईक करणे, शेअर करणे, हेच आमचं एक उद्देश असतो. तर मित्रांनो, वेळ गेला नाहीये. त्या दीदीचे स्टेटस ठेवा, तिला मोटिवेशन द्या. आपण त्या ग्राउंडपर्यंत, त्या देशापर्यंत जाऊ शकलो नाही, पण आपल्या मोबाईलला स्टेटस तर नक्कीच ठेवू शकतो. मित्रांनो, माझे सांगणं एकच आहे, जो भारतासाठी प्रतिनिधी करतो त्याला सपोर्ट करा, प्रोत्साहन द्या, म्हणजे जेणेकरून असे घरोघरी प्लेयर तयार होतील आणि आपल्या देशात तेवढे मेडल येतील. जय श्रीराम.